लाडकी बहीण खुशखबर, आज महत्त्वाचा निर्णय. महिलांच्या अकाउंटला थेट DBT सरकारकडून जमा. 2100 रुपये सोबतच 3000 2 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा. या संदर्भात आजची सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल तर सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली. अत्यंत गाजलेली ही योजना. आत्तापर्यंत सर्व महिलांना जानेवारीपर्यंतचे पैसे आलेले आहेत आणि फेब्रुवारीच्या हप्त्याची त्या प्रतीक्षा करत होत्या. अशातच महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार. अर्थमंत्र्यांनी 3500 कोटींच्या चेकवर साईन केली. ह्या अपडेट स्वतः मंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे बहिणींना आशा होती की फेब्रुवारी एंडिंगपर्यंत पैसे मिळतील. पण फेब्रुवारी महिना संपला, मार्च महिना सुरू झाला तरी पैसे आले नाहीत. पण आता काळजी करू नका, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. खात्यामध्ये पैसे तुमच्या जमा होत आहेत. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मोठा निर्णय. तो पण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासंदर्भातला हा मोठा निर्णय आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे, ती म्हणजे 2100 रुपयाची. पहा, 2100 रुपये प्रतीक्षा खूप दिवसापासून बहिणी करत आहेत. जवळपास नोव्हेंबर महिन्यापासून सर्वांना आशा लागलेली आहे की आता आपल्याला 1500 वरून थेट 2100 रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळतील. तुमच्या घरामध्ये 2 लाभार्थी असतील तर 4200 रुपये अकाउंटमध्ये जमा होतील. लाडकी बहीण योजनेचे वाढवण्यात आलेले 600 रुपये. नोव्हेंबरपासून नुसती वाटच पाहत आहेत महिला, आणखीन पैसे जमा झालेले नाहीत. पण आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे 2100 रुपयासंदर्भातली. त्यामुळे 2100 रुपयातल्या तुमच्या चर्चा या ठिकाणी ज्या शंका आहेत त्या देखील दूर होतील. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी 2100 रुपयासंदर्भात महत्त्वाची माहिती कालच जाहीर केलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी ही माहिती आवश्यक आहे, तीही आपण पाहणार आहोत. 2100 रुपये सगळ्यांनाच हवे आहेत. तुम्हाला हवे आहेत, मला हवे आहेत, सगळ्या बहिणींना हे पैसे हवे आहेत. पण सरकारकडून जमा का केले जात नाहीत? आता फेब्रुवारीचा हप्ता आला नव्हता, पण आता हप्ता जमा होणे सुरू झालेले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे सुरू झालेले आहे. पहा, कालच सांगितलेलं आहे की 8 मार्चपर्यंत सर्व बहिणींना पैसे मिळून जातील आणि या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे येणं सुरू झालेली आहे. प्रक्रिया चेकवर साईन झालेली आहे. आता फक्त पहा, मेसेज पडणं तुम्हाला बाकी आहे. सरकारकडून प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे आणि कालच या योजनेसंदर्भात मोठा निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. महिलांच्या पैसे वाटप संदर्भातला हा निर्णय आहे. तुम्ही पाहत असाल कालपासून सगळीकडे चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेचे 3000 महिलांच्या अकाउंटला जमा होणार. काही ठिकाणी पाहत असाल पैसे आले, 3000 रुपये आले, पण 3000 रुपये येणार नाहीत. हा मुद्दा लक्षात घ्या. होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही. लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते पुन्हा एकदा महिलांच्या अकाउंटला जमा होणार नाहीत. फक्त आणि फक्त एकच हप्ता जमा होणार आहे. तो पण फेब्रुवारीचा हा हप्ता जमा करण्यात येणार आहे. तो म्हणजे 1,500 रुपये. 1,500 रुपये फेब्रुवारी महिन्याचा हा हप्ता आहे, जो की 8 मार्चला महिलांच्या अकाउंटला सर्व आलेला असेल आणि याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 8 मार्चपर्यंत सर्व महिलांना पैसे येणार आहेत. कालच माहिती दिलेली आहे महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे. आता 2 हप्त्याच्या चर्चा सुरू आहेत, पण आपण तर म्हणत आहोत, मी तर म्हणत आहे की एकच हप्ता येणार. पहा, होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही. तुम्हाला 3000 परत येणार नाहीत. लक्षात घ्या, फक्त 1500चाच हप्ता जमा होणार आहे. पुराव्यासहित आपण माहिती पाहूया. तर पहा,
आदिती तटकरे यांच्या मार्फत देण्यात आलेली ही माहिती आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 5 मार्चपासून, स्पष्ट तारीख आहे 5 मार्च, म्हणजे उद्यापासून हे पैसे तुमच्या अकाउंटला पडणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे 5 मार्च ते 8 मार्च दरम्यान, 5 मार्च ते 8 मार्चपर्यंत तुमच्या खात्यात 1,500 रुपये एवढी रक्कम जमा होईल. ते पण 100% महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. आता पहा, दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार नाहीत. इथं प्रश्न क्लिअर झालेला आहे. तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार नाहीत, तर फक्त एकच हप्ता तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि तो पण कोणता असणार आहे, तर हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असणार आहे, जो की यायला उशीर झाला. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीमध्ये हप्ता न देता मार्चमध्ये देण्याचं जे कारण आहे, मार्चमध्ये पहा, या ठिकाणी महिला दिनाचं कारण सांगून हा हप्ता देण्यात आलेला आहे फेब्रुवारी महिन्याचा मार्चमध्ये. पण महिलांना आशा होती, जसं की अगोदर जर मागच्या महिन्याचा हप्ता यायला उशीर झाली तर पुढचा महिना आणि मागच्या महिन्याचा, म्हणजे सुरू महिना आणि मागच्या महिन्याचे पैसे एकत्र आलेले होते. परंतु आता तसं होणार नाही. दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र येणार नाहीत. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता अधिवेशनाच्या कालावधीमध्ये जो अर्थसंकल्प आहे, जे बजेट आहे, ते बजेट सादर झाल्याच्या नंतर उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. इथं खूप महत्त्वाची माहिती तुम्ही पाहत आहात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 हप्त्याच्या सगळीकडे चर्चा सुरू झालेल्या आहेत. मात्र ह्या फक्त चर्चाच राहणार आहेत. तुम्हाला 2 हप्ते एकत्र येणार नाहीत. उद्यापासून प्रक्रिया सुरू होत आहे पैसे येण्याची, म्हणजे तशी तर आजच ही प्रोसेस सुरू झाली असणार आहे. उद्यापासून प्रत्यक्ष पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील. या ठिकाणी पहा, हे पैसे जमा 8 मार्चपर्यंत सर्व महिलांना होणार आहेत. आणि मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो आता 2100 रुपये मिळतो की 1,500 मिळतो, हाही प्रश्न आणखीन कायमच आहे, अनुत्तरितच आहे. परंतु मार्च महिन्याचा जो हप्ता आहे, तो हप्ता अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर, इथं अर्थसंकल्पनाच्या कालावधीमध्ये अर्थ बजेट सादर झाल्याच्या नंतर उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. 2 हप्ते मिळणार नाहीत, आशा लावून बसू नका. परत तुम्हाला आपल्याला पहा, पैसे अगोदर जास्त येणार कोणी म्हटलं तर आनंद होतो, मात्र पैसे कमी आले तर आपल्याला वाईट वाटतं. त्यामुळे आपल्याला माहीत असलं पाहिजे की किती येणार आहेत. तर 1,500 रुपयेच येणार आहेत. ते पण कधी, उद्यापासून येत आहेत. 8 मार्चपर्यंत पैसे मिळून जातील. मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर 2100 मिळतो का 1,500 मिळतो, या संदर्भातल्या पुढच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.